वास्तूच्या आदल्या रात्रीच ही छान तयारी आम्ही करून घेतलेली होती, जेणेकरून पूजेच्या वेळी कुठलीही घाई गडबड नको व्हायला. रात्री जवळपास 12:30-1 वाजेपर्यंत गुरुजी सुद्धा या ठिकाणी होते आणि त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सगळी तयारी आम्ही या ठिकाणी करून ठेवलेली होती. आणि सकाळी आम्ही सगळेजण तयार होऊन रेंटच्या घरातून आमच्या स्वतःच्या घरी येण्यासाठी निघालो. आणि हा दिवस सगळ्यांच्या आयुष्यात खूप मोठा असतो, जेव्हा स्वतःचं घर होतं. आणि ते नशिबात जेव्हा असतं ते तेव्हाच होतं. आमच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली. विश्वास बसणार नाही, पण या दरम्यान आम्ही 10 घरं चेंज केली रेंटची. आणि हे 11वं घर आमचं स्वतःचं झालं. आणि परमेश्वर कृपेशिवाय इतका सुंदर योग जुळून येणं खरं शक्य आहे का हो? 11 जुलैचा दिवस होता, एकादशी होती त्या दिवशी, आणि 11:11 ही पूजा सुरू झाली. इतका छान योग जुळून आलेला होता. आपण नेहमी बघतो ना की वास्तूच्या वेळी असं दूध उतू घातलं जातं, हातावरचे ठसे भिंतीवर उमटवले जातात. हे सगळं मी कधी करील याचा मी नेहमी विचार करायचे. आणि हाच तो दिवस होता ज्या दिवशी मी हे सगळं काही केलं. कोणतीही गोष्ट पटकन सहज मिळाली की त्याची तेवढी किंमत नसते. अपार कष्ट केल्यानंतर, खूप दिवस वाट बघितल्यानंतर जी गोष्ट, जी वस्तू आपल्याला मिळते त्याचा आनंद शब्दात आपण एक्सप्लेन नाही करू शकत. तुम्हाला खरं सांगू, काही दिवसांपूर्वी असं वाटायला लागलं होतं इतक्या किमती वाढलेल्या आहेत, आपलं घर आता नाही होऊ शकणार. पण जसं काही हा फ्लॅट आमच्यासाठीच होता, अशा प्रकारे 1 ते 1.5 महिन्यात सगळ्या गोष्टी आपोआप जुळून आल्या. आणि सगळ्या फॅमिली मेंबर्सच्या उपस्थितीमध्ये ही वास्तुशांती खूप छान प्रकारे पार पडली. जय श्रीराम.